आणि अमावस्याची माहिती घेऊ लागलो. तर काय होते बघा, पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो आणि आकाश निरप्रभात छान चांदणं पडलेलं असतं आणि तुम्ही जर खाली पाहिलं तर पांढरा शुभ्र प्रकाश आपल्याला धरतीवरती पडलेला दिसतो. उलट अमावस्याला असतं की चंद्र दिसत नाही आणि सगळ्या जमिनीवरती काय पडलेलं असतं, पृथ्वीवरती काळोख पडलेला असतो. आणि मग अशा वेळेस काय होतं बघा, आपण भूताच्या गोष्टी ऐकलेल्या असतात, ऐकल्या तुम्ही पण. पण भूत काही नसतं, कधी बी लक्षात ठेवा, ही अंधश्रद्धा आहे. त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगते. एका गावात की नाही 2 मित्र राहत होते आणि त्यांच्या गावाच्या बाहेर खूप मोठं वडाचं झाड होतं. मग तो मित्र म्हणाला, अरे मी असं गावात ऐकले की ह्या वडाखाली भूत राहते. काय राहते? भूत राहते. दुसरा मित्र म्हणाला, नाही रे, भूतगीत काही नसतं, मी हे तुला सिद्ध करून दाखवतो. मग तो म्हणाला, ठीक आहे, तू काय कर, अमावस्येच्या दिवशी 12च्या नंतर किंवा 12 वाजता मला त्या वडाच्या झाडाखाली जाऊन दाखव. त्या मित्रामध्ये काय झाली, तो शर्यत लागली. आणि मग काय झालं बघा, जवळ अमावस्या आली. अमावस्येच्या दिवशी त्या मित्रांचं ठरलं की आता 12 वाजता जायचं. मग तो मस्त घरी एक जण आपला जागच राहिला आणि ह्याला काय केलं, पाठवलं, तू जा 12 वाजता. आणि तू गेला म्हणून मला माहित कसं व्हावं, तर त्यांनी एक लाकूड दिलं, त्याला एक लाल कपड्याला बांधला आणि त्यानं सांगितलं, तू त्या वडाच्या झाडाखाली जा आणि याला दगडाने ठोकून ती जमिनीमध्ये जे लाकूड आहे ते ठोकून ये आणि मग आपण दुसऱ्या दिवशी जाऊन ते लाकूड बघूया सकाळी सकाळी, तेव्हा मी खरं ठरेल की तू तिथं गेला होता आणि भूत नसतं. मग त्यांनी चॅलेंज स्वीकारला आणि तो वडाच्या झाडाखाली ठरल्याप्रमाणे अमावस्येला गेला आणि तो बघा, गेल्यानंतर आपल्या मनामध्ये भीती असती, मनामध्ये भूताची भीती निर्माण होते. तिथं भूत वगैरे काहीच नव्हतं, पण हा गेला, सगळीकडनं अंधार होता, रातकिडे ओरडत होते, पक्षी ओरडत होते, आवाज वेगवेगळे कोल्यांचे वगैरे निघत होते. हा त्या वडाखाली 12च्या वाजता गेला, 12 वाजता. आणि काय केलं, त्याच्या हातात जी दिली होती लाकूड, त्याला लाल कपडा बांधलेला होता, तो इकडे तिकडे बघत बघत काय केलं, तो खाली ते लाकूड ठोकत होता दगड घेऊन. आणि ठोकता ठोकता काय झालं, त्याचा जो धोतराचा गोळ होता तो त्या लाकडाखाली गेला आणि त्यानं ते तसाच ठोकला. आणि मग इकडे तिकडे न बघता काय झालं, उठला आणि पळायला गेला. तेवढ्यात ते धोतर अटकलं आणि त्याला वाटलं, अरे माझं धोतर भूतानी धरलं की काय. आणि तो एवढा घाबरला, ते धोत्री वगैरे तिथंच, म्हणजे ते त्याचं पळताना धोतर सुटलं आणि तो तसाच चड्डीवरती गावात पळत आला भूत. बघता बघता मग सगळा त्याचा मित्र जागाच होता, सगळं गाव जाग झालं. अरे बापरे. मग ते मित्र म्हणाला, की तुला म्हणलं होतं ना त्या वडाच्या झाडाखाली भूत आहे. मग सगळं गाव झालं, गावकऱ्यांनी सगळं काय केलं, बॅटरी वगैरे घेतले आणि सगळं गाव त्या वडाच्या झाडाखाली गेलं. बघतात तर काय, कुणीच नाही त्या वडाच्या झाडाखाली. आणि तो म्हणाला, नाही नाही, माझं भूतानी धोतर ओढलं, धोतर घेतलं. सगळे लोक गेले, तर तिथं काय चमत्कार होता माहितीये का, ते जी लाकूड ठोकलं होतं ना, त्याने त्याच्या धोतीवरती ते लाकूड ठोकलं होतं आणि म्हणून ते धोतर त्या काय झालं, त्या खुंटीला अडकलं आणि तो भूत म्हणून पळत सुटला. गावकऱ्यांनी सगळीकडे 12 वाजता इकडे तिकडे जाऊन पाहिलं, कुठेही भूत नव्हतं. याचा अर्थ भूत असतं का? नाही. मग आजपासून तुम्ही भूत मानणार का? हे पहा, भूत किंवा कर्तुक ही सगळं काही काय आहे, अंधश्रद्धा आहे. आणि आपण विज्ञानाच्या युगात जगतोय, आपण अंधश्रद्धा बाळगायची नाही आणि दुसऱ्यालाही अंधश्रद्धा बाळगू द्यायची नाही. कळालं?